नमस्कार शेतकरी मित्रांनो. MHB मराठी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. राज्याच्या राजकारणातून आणि शेती जगतातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा होता. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकं काय घडलं? राज्य सरकार आर्थिक संकटात आहे का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. ही सविस्तर बातमी पाहण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, आज 15 मे 2026 राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. सर्वांना अपेक्षा होती की आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री मोठी घोषणा करतील. पण दुर्दैवानं खरीप हंगाम तोंडावर आलेला असतानाही कर्जमाफीबाबत अद्याप एक शब्दही काढण्यात आलेला नाही. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडला आहे, तर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांचे गणितही जुळवताना सरकारची दमछाक होताना दिसत आहे. दुसरीकडे देशात आणि राज्यात एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आता जनतेला काटकसरीचे आवाहन करत आहेत. आज राज्याचे मुख्यमंत्री स्वतः बुलेटवरून तर गडकरी साहेब बसने प्रवास करताना दिसले. यावरून सर्वसामान्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे की राज्यात खरंच आर्थिक आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे का? कारण उद्या साताऱ्यातील घरकुल हप्त्यांच्या वाटपानंतर पुढील 6 महिने कोणतेही मोठे शासकीय कार्यक्रम होणार नाहीत, असे संकेत सरकारनं दिले आहेत. पेट्रोल डिझेलचा वापर कमी करणे किंवा स्वदेशीचा वापर वाढवणे हे देशाला हिताचेच आहे. पण जर सरकारी तिजोरीत खडखलाट असेल आणि त्यामुळे शेतकरी योजना, पीक विमा, कृषी समृद्धी योजना किंवा महाडी बीटीच्या अनुदानाला कात्री लागणार असेल, तर मात्र परिस्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी यावर स्पष्टीकरण देऊन जनतेतील भीती दूर करणे गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सरकार खरोखरच आर्थिक संकटात आहे की हे केवळ काटकसरीचे पाऊल आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच ताज्या आणि विश्वसनीय अपडेट्ससाठी MHB मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.